मी सौ प्रज्ञा वाळिंबे. आज दिनांक 18 डिसेंबर 2024. दैनंदिन राशी भविष्य सांगण्यासाठी मी सुरुवात करत आहे. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दैनंदिन राशी भविष्य रोजच्या रोज ऐकता येईल. हे राशी भविष्य सांगण्याचा एक मोठा उद्देश म्हणजे असा आहे का जेव्हा मी मेष रास, मिथुन रास, जी कोणाची रास असते त्याप्रमाणे जेव्हा राशी भविष्य सांगते तेव्हा त्यामध्ये असं असतं का बाबा तुम्हाला आजचा दिवस कसा जाईल किंवा तुमचं कुठलं कार्य करायचं असेल सुरुवात, तर तुम्ही ते करायची का नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर अभ्यास करून, पूर्णपणे त्या राशीचा अभ्यास करून ह्या 2-3 ओळी तुम्हाला सांगितल्या जातात. पण ह्या 2 ते 3 ओळी तुम्हाला वाटतात 2 ते 3 ओळी आहेत, पण याच्यावर सखोल अभ्यास झालेला असतो. त्यामुळे तुम्ही त्याचा दिवसभरात उपयोग करून तुमचा दिवस चांगला घालवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही मला सहकार्य करणं गरजेचं आहे. मला नम्र विनंती आहे का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जीवनातले संकट दूर करण्यासाठीचा हा माझा छोटासा प्रयत्न असतो, त्याला तुम्ही सहकार्य करावं ही मनापासून तुम्हाला नम्र विनंती आहे. जास्तीत जास्त माझं चॅनल तुम्ही शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि हे राशी भविष्य दैनंदिन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करत जा. श्रीराम, जय राम, जय जय राम. मेषरास. मेष राशीवाल्यांना आज महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हा दिवस अतिशय चांगला आहे. तुमचं अर्थकारण पैशाची बाजू म्हणाल तर ती आज मजबूत होणार आहे. जर तुम्हाला काही पैशाची चणचण जाणवत असेल तर ती आज तुमची बाजू मजबूत होणार आहे. थोड्याशा तुम्हाला आज कुटुंबामध्ये काही समस्या जाणवणार आहेत, पण त्या इतक्या काही म्हणजे अशा टेन्शनच्या नाही आहेत, पण छोट्याशा समस्या मात्र आहेत. त्याच्यामुळे मेष राशीवाल्यांनी कुटुंबासाठीची काळजी आज नक्की घ्यायची आहे. वृषभ राशीवाल्यांना आजचा दिवस चांगला आहे. वृषभ राशीवाल्यांनी जी काही कामं आज ठरवली असतील किंवा जी त्यांना काही कामं करायची ती कामे आज त्यांनी पूर्ण करायचं आहे. म्हणजे काही ॲडमिशन्स म्हणा, लग्न कार्य, विधी, नवीन कार्य, जे काही त्यांनी ठरवली असतील तर ती कामं त्यांनी आज पूर्ण करायची आहेत. त्यांचा दिवस आज आनंदात जाणार आहे. आणि वृषभ राशीवाल्यांना जर पाण्याच्या ठिकाणी कुठं सहल वगैरे न्यायची असेल किंवा घरातलं कुटुंब किंवा तुम्ही शाळेचे टीचर असताल, ऑफिसची कुठेही पाण्यासंबंधीची जर तुमची सहल जाणार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आजचा दिवस चांगला आहे. मिथुन राशीवाल्यांना आत्तापर्यंत त्यांनी जे काही मेहनत केली आहे त्याचं फळ नक्की मिळणार आहे. तणाव दूर होणार आहे. त्यांचं वक्तृत्व गाजेल. वक्तृत्व म्हणजे त्यांचं जे बोलणं आहे त्याच्यामध्ये आज त्यांचं प्रभुत्व जाणवणार आहे लोकांना. आणि ते आज ज्यांच्याशी कोणाशी संपर्कात राहतील, काही निमित्ताने ऑफिस, घर, इतर शेजारी पाजारी काही संपर्कात राहतील तर त्यांच्या शब्दाला आज मान मिळणार आहे. म्हणजे जर समजा आता मी आहे, मला कुठेतरी काहीतरी पोस्टाचं, बँकेचं काहीतरी काम आहे, एवढे दिवस ते काम होत नव्हतं आणि आज जर मी त्या मॅनेजरशी बोलली तर माझा शब्द राखून आज माझं काम होईल. हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. म्हणजे थोडक्यात काय, मिथुन राशीवाल्यांनी आज जर त्यांची काही कामं असतील राहिलेली रखडी तर ते त्यांनी आज ती पूर्ण करायची आहे. कर्क राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी येत असतील थोड्याफार त्या आज त्यांच्या दूर होणार आहेत. म्हणजे पैशाच्या, लग्नाच्या, नोकरीच्या, संततीच्या, घरातल्या जे काही असतील आजाराच्या त्या आज दूर होणार आहेत. आणि कर्क राशीवाल्यांसाठी आजच्या त्यांच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या त्यांनी ठरवलं असेल, म्हणजे मग समजा त्यांनी काल ठरवलं असेल बाबा उद्या मला असं करायचं आहे, तर त्याच्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत. सिंह राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. आध्यात्मिक लाभ होणार आहेत. आध्यात्मिक लाभ म्हणजे जर कोणी आजारी असेल तर त्यांना अध्यात्मातून ती आज शक्ती मिळणार आहे. कारण आजचा बुधवार आहे. बुधवार हा विष्णूचा वार असतो. सतत तुम्ही जर विष्णू सहस्रनाम, विष्णूचं भगवानचं करत असाल तर आज तुम्हाला ती शक्ती, ताकद मिळणार आहे. नोकरीत सिंह राशीवाल्यांच्या मनासारख्या घटना घडणार आहेत. कन्या राशीवाल्यांना आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. त्यांचे ग्रहमानात अतिशय चांगले आहेत. त्यांची आज कन्या राशीवाल्यांची कामे सर्व मनासारखी होणार आहेत. जिथे त्याला नकार मिळत होता कामासाठी किंवा इतर बाहेर, तिथे आज त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. कुटुंबासह आज कन्या राशीवाल्यांची सहल किंवा यात्रा घडू शकते. त्यांचे आजचे योग आहेत. बौद्धिक क्षेत्रात त्यांची आज वाढ मात्र नक्की होणार आहे. तूळ राशीवाल्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे. त्यांचे आर्थिक लाभ होणार आहेत. नवीन संधी त्यांना मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूळ राशीवाल्यांना आज एखादी चांगली बातमी येण्याचे संकेत आहेत. आणि जर असं काही घडलं तर प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये याचे अपडेट्स द्या.
वृश्चिक राशीवाल्यांना दिवसाची सुरुवात एकदम जोरदार होणार आहे. त्यांना प्रत्येक स्पर्धेत यश मिळणार आहे. भौतिक सुखाचा त्यांना आज आनंद मिळणार आहे आणि आज काही कारणास्तव त्यांचा लांबचा दूरचा कुठलाही छोटा मोठा प्रवास घडू शकतो. धनुराशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. धनुराशीवाल्यांनी आपल्या पत्नीची आज काळजी घ्यायची आहे. प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजे नवऱ्याने बायकोची आणि बायकोने नवऱ्याची. धनुराशीसाठी आज तेवढी गोष्ट आवश्यक आहे. प्रिय व्यक्ती जे आपल्या आयुष्यात असतात, आई वडील भाऊ बहीण मित्र त्यांनी आज भेट घ्यायची आहे. दानधर्म करण्यासाठी धनुराशीवाल्यांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. आज ते जर दान करतील थोडेसंही त्यांच्या परिस्थितीनुसार, मग ते केवढंही असो, जो भुकेला आहे त्याला आज ते अन्नदान करतील तर त्यांचे 7 कर्माचा झालेली कळत नकळत घडलेल्या चुकांचं त्यांना आज फळ मिळणार आहे. उत्तम त्यांचा कालावधी आजचा आहे. त्यामुळे धनुराशीवाल्यांनी ह्या माझ्या बोलण्यावर नक्की विचार करावा आणि दानधर्म नक्की करावा. मकर राशीवाल्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. पराक्रम गाजवणार म्हणजे मकर राशीवाल्यांना अशा काही आज एखादी घटना घडणार आहेत का, त्यांना असं वाटेल का त्यांनी आज खूप काही मोठं कार्य केलं, त्याच्यामुळे त्यांचं नाव आलं. म्हणजे पराक्रम गाजवल्यासारखं, जसं योद्धा कसा युद्ध करून येतो आणि पराक्रम गाजवतो त्यासारखं हे थोडंसं आहे. आज मकर राशीवाल्यांना आपले मित्रमैत्रिणी जुने सहकारी सगळे भेटणार आहेत. व्यावसायिक लाभ होणार आहेत. व्यावसायिक म्हणजे जर त्यांचा काही व्यवसाय असेल किंवा त्यांच्या काही व्यावसायिक कारणं असतील, जे काय असतील त्याच्यात पैशाचे आर्थिकचे जे काही असते त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीने आज मकर राशीवाल्यांना खूप मोठा लाभ आहे. कुंभ राशीवाल्यांना प्रवासातून लाभ होणार आहे. घरातील जुने वस्तू दूर करणे महत्त्वाचे आहे. कुंभ राशीवाल्यांनी घरामध्ये त्यांचं जे काही जुनं सामान असतं प्लीज आज त्यांनी ते काढून टाकायचं आहे. जुनं सामान म्हणजे मृत व्यक्तींचं जर तुम्ही काही ठेवलेलं असेल घरामध्ये, पर्स, अंथरुणं, कपडे वगैरे लागतात तर प्लीज ते तुम्ही सर्व टाकून द्या. कुंभ राशीवाल्यांना हा छोटासा त्रास होत आहे, त्यांनी याची काळजी घ्यायची आहे. आज तुम्ही टाकलं तर 21 दिवसामध्ये तुम्हाला घरामधले जर काही तुमचा आजार असेल, मुलींची लग्न होत नसेल तर त्याला तुम्हाला संकेत मिळणार आहेत. भविष्यकाळाचा विचार कराल तर तुम्हाला हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या भविष्यकाळाचा आज विचार करा. तुम्हाला ते गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे का घरातल्या जुने वस्तू तुम्ही टाकून द्या. आणि हे सर्व करता तुम्हाला आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला छानपैकी मेजवानी मिळणार आहे. घरातून मित्रमैत्रिणीकडून किंवा वाढदिवस बारसं लग्न कार्य काहीतरी निमित्ताने तुम्हाला आज मेजवानी मिळणार आहे. मीन राशीवाल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीतून त्यांना चांगले लाभ मिळणार आहेत. जर मीन राशीवाल्यांनी आज कुठे गुंतवणूक केली शेअर्समध्ये किंवा इतर कुठल्याही बँका या म्हणजे काय असतं तर हल्ली भरपूर काय निघालं आहे, त्याच्यामध्ये जर त्यांनी गुंतवणूक केली तर त्यांना चांगला लाभ मिळणार आहे. सत्संग घडणार आहे. मीन राशीवाल्यांच्या नशिबात आज सत्संग आहे. जर तुमच्या जवळपास किंवा इथे कुठे असेल तर तुम्ही सत्संगाला नक्की आवर्जून 10 मिनटं 2 मिनटं तरी हजेरी दाखवा. नसेल तर यूट्यूबवर तर तुम्ही आज सत्संग ऐकावा. तुमच्यासाठी हे खूप छान आहे. डिसेंबर 2024 जाता तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. थोर माणसाचं सान्निध्य आज तुम्हाला लाभणार आहे. थोर माणूस म्हणजे जो ज्ञानी असतो, हुशार असतो, त्याचं सहाय्य, त्याची मदत आज तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही विचार करा. ती गोष्ट इग्नोर करू नका, त्याला महत्त्व द्या. आणि तुमचे जे काही गैरसमज असतील आपल्या जीवन जगताना आपल्याला कुठे ना कुठेतरी काही छोटे मोठे गैरसमज होत असतात तर ते तुमच्या आज सर्व दूर होणार आहेत. राशीवाल्यांना आजचा दिवस चांगला आहे. त्यांनी थोडीशी काळजी तब्येतीची नक्की घ्यायची आहे. अशा रीतीने तुमचं 12 राशीचं भविष्य मी तोनातपणे स्पष्टीकरण देण्याचा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हे राशीवर आज पूर्णपणे विचार करून दिवस तुमचा आज आनंदात घालवायचा आहे. आणि प्लीज मी जे काही तुम्हाला सांगत असते त्यात तुम्हाला जे अपडेट मिळतात त्याला मला कमेंट्समध्ये रिप्लाय देत जा. ही तुम्हाला खूप विनंती आहे. म्हणजे मला समजतं, कारण काहींचं म्हणणं असतं का तुम्ही ज्या 12 राशी सांगतात तर मेष रास हजारो लोकांची असते, वृश्चिक रास हजारो लोकांची असते. तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, म्हणूनच सांगते. खूप अभ्यास करून तुम्हाला हे सांगितलं जातं. त्यामुळे मी जे काही सांगते त्याचा अवलंब करून विचार करून तुम्ही दिवस तुमचा पूर्ण करत जा. तुमच्या जीवनात आनंद येण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न असतो. तुमच्या सर्व इच्छा महाराजांच्या कृपेने, रामाच्या कृपेने पूर्ण होऊ दे, एवढीच महाराजांचरणी मनपूर्वक माझ्या रामाच्या चरणी प्रार्थना. श्रीराम जय राम, जय जय राम.